नमस्कार मित्रांनो, एस आय स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनल आपले स्वागत. आपण पाहणार आहोत बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 अंतर्गत होणाऱ्या कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदासाठी आवश्यक असणारा IPS व TCS पॅटर्न नुसार सर्व परीक्षेसाठी उपयुक्त सामान्य ज्ञान व चालू घडामोडी IMP GK प्रश्नांचा सराव पाहणार आहोत. यामध्ये आपण बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम व मुंबई विशेष IMP प्रश्नांचा सराव घेणार आहोत. मित्रांनो, शेवटपर्यंत पहा. यामध्ये आपण 25 प्रश्न पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 3 ते 5 सेकंदाचा वेळ दिला जाईल. चला तर पाहूया सराव प्रश्न संच 6. प्रश्न 1. बृहन्मुंबई महानगरपालिका BMCच्या प्रशासकीय प्रमुखास काय म्हटले जाते? ऑप्शन आहेत: ए महानगरपालिका आयुक्त, बी विभागीय आयुक्त, सी मुख्य कार्यकारी अधिकारी, डी मुख्याधिकारी. 5 सेकंदाचा वेळ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए महानगरपालिका आयुक्त. बृहन्मुंबई महानगरपालिका BMCच्या प्रशासकीय प्रमुखास महानगरपालिका आयुक्त म्हणतात. प्रश्न 2. बृहन्मुंबई महानगरपालिका BMCचे कामकाज चालवण्यासाठी किमान किती एवढ्या घनसंख्येचे असणे आवश्यक आहे? ऑप्शन आहेत: ए 1/3, बी 1/4, सी 1/5, डी 1/6. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 1/5, 1/5 एवढी संख्या असणे आवश्यक आहे. प्रश्न 3. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मध्ये एकूण किती प्रकरणे आहेत? ऑप्शन आहेत: ए 22, बी 23, सी 24, डी 21. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 21. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मध्ये एकूण 21 प्रकरणे आहेत. प्रश्न 4. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मध्ये एकूण अनुसूची किती आहेत? ऑप्शन आहेत: ए 39, बी 38, सी 41, डी 40. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 41. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मध्ये एकूण अनुसूची 41 आहेत. प्रश्न 5. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महाव्यवस्थापक कोणत्या कलमाखाली नेमला जातो? ऑप्शन आहेत: ए कलम 60 क, बी कलम 60 अ, सी कलम 59 अ, डी कलम 60 ब. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कलम 60 ब. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महाव्यवस्थापक कलम 60 ब खाली नेमण्यात जातो. प्रश्न 6. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 नुसार किती जागा अनुसूचित जातीसाठी राखून ठेवल्या असतील? बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 नुसार किती जागा अनुसूचित जातीसाठी राखून ठेवलेल्या असतील? ऑप्शन आहेत: ए 27%, बी 25%, सी 15%, डी एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 नुसार एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीसाठी जागा राखून ठेवलेल्या असतील. प्रश्न 7. महानगरपालिकेच्या कामकाजाची
अधिकृत भाषा मराठी राज्यभाषा कोणत्या वर्षी मान्यता देण्यात आली? ऑप्शन आहेत ए 1972 साली, बी 1968 साली, सी 1982 साली, डी 1976 साली. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 1972 साली. महानगरपालिकेच्या कामकाजाची भाषा मराठी ही 1972 साली या वर्षी मान्यता देण्यात आली. प्रश्न 8. पुढीलपैकी कोणत्या वर्षी बॉम्बे हे नाव बदलून मुंबई करण्यात आले? ऑप्शन आहेत ए 1972, बी 1982, सी 1992, डी 1996. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 1996. 1996 या वर्षी बॉम्बे हे नाव बदलून मुंबई करण्यात आले. प्रश्न 9. मुंबई महानगरपालिकेत नामनिर्देशित नगरसेवकांची संख्या काय? ऑप्शन आहेत ए 4, बी 5, सी 7, डी 10. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 10. मुंबई महानगरपालिकेत नामनिर्देशित नगरसेवकांची संख्या 10 आहे. प्रश्न 10. मुंबई महानगरपालिका अधिनियम मधील प्रकरण 3 काय सूचित करते? ऑप्शन आहेत ए संख्या व व्याख्या, बी महानगरपालिकाची रचना, सी महानगरपालिका अधिकारांची कर्तव्ये व अधिकार, डी महानगरपालिका कराधान. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी महानगरपालिका प्राधिकरणाची कर्तव्ये व अधिकार. मुंबई महानगरपालिका अधिनियम मधील प्रकरणे 3 महानगरपालिका प्राधिकरणाची कर्तव्ये व अधिकार सूचित करते. प्रश्न 11. मुंबईची रक्तवाहिनी म्हणून कशाला संबोधले जाते? ऑप्शन आहेत ए बुलेट ट्रेन, बी बेस्ट बसेस, सी लोकल ट्रेन, डी विमाने. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी लोकल ट्रेन. मुंबईची रक्तवाहिनी म्हणून लोकल ट्रेनला संबोधित केले जाते. प्रश्न 12. मराठ्यांच्या अस्थिरतेचा फायदा घेऊन विल्यम हॉर्नबीने कोणते बेट घेतले? ऑप्शन आहेत साष्टी, बी कुलाबा, सी वरळी, डी माही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए साष्टी. मराठ्यांच्या अस्थिरतेचा फायदा घेऊन विल्यम हॉर्नबीने साष्टी हे बेट घेतले. प्रश्न 13. विहार व तुलसी तलाव कोणत्या पर्वतरांगामध्ये येतात? ऑप्शन आहेत ए घाटकोपर रांगा, बी ट्रॉम्बे रांगा, सी पवई रांगा, डी मुंबई रांगा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पवई रांगा. विहार व तुलसी तलाव पवई रांगा या पर्वतरांगामध्ये येतात. प्रश्न 14. भारत सरकारने निजामाविरुद्ध जी पोलीस कारवाई केली त्याला कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन आहेत ए ऑपरेशन पोलो, बी ऑपरेशन हैदराबाद, सी ऑपरेशन माइलस्टॉन, डी ऑपरेशन झाशी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए ऑपरेशन पोलो. भारत सरकारने निजामाविरुद्ध जी पोलीस कारवाई केली त्याला ऑपरेशन पोलो या नावाने ओळखले जाते. प्रश्न 15. पंजाबमध्ये शीखांचे सर्वात पवित्र तीर्थस्थान श्री हर मंदिर साहेब स्वर्ण मंदिर डॅश शहरात आहे.
ऑप्शन आहेत ए लुधियाना, बी अमृतसर, सी चंदीगड, डी अंबाला. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अमृतसर. पंजाबमध्ये शीखांचे सर्वात पवित्र तीर्थस्थान श्रीहर मंदिर साहेब स्वर्ण मंदिर अमृतसर या शहरात आहे. प्रश्न 16. 1920-21 साली डॅश डॅश रेल्वेसाठी उत्खनन करताना हडप्पा येथे अवशेष सापडले. ऑप्शन आहेत ए कराची लाहोर, बी दिल्ली लाहोर, सी लाहोर मुलतान लाहोर मुलतान, डी कराची दिल्ली. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी लाहोर मुलतान. 1920-21 साली लाहोर मुलतान रेल्वेसाठी उत्खनन करताना हडप्पा येथे अवशेष सापडले. प्रश्न 17. खेळणा किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले. ऑप्शन आहेत ए विशाळगड, बी तोरणा, सी राजगड, डी अजिंक्यतारा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए विशाळगड. खेळणा किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी विशाळगड हे नाव दिले. प्रश्न 18. एका विकसित राष्ट्राने दुसऱ्या विकसित राष्ट्रावर सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे याला काय म्हणतात. ऑप्शन आहेत ए साम्यवाद, बी समाजवाद, सी भांडवलशाही, डी साम्राज्यवाद. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी साम्राज्यवाद. एका विकसित राष्ट्राने दुसऱ्या विकसित राष्ट्रावर सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे याला साम्राज्यवाद असे म्हणतात. प्रश्न 19. शाहू महाराज व संभाजी महाराज यांच्या तहानंतर कोणती नदी सातारा व कोल्हापूरची सीमा म्हणून निर्धारित झाली. ऑप्शन आहेत ए कृष्णा नदी, बी वारणा नदी, सी पंचगंगा नदी, डी यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वारणा नदी. शाहू महाराज व संभाजी महाराज यांच्या तहानंतर वारणा नदी सातारा व कोल्हापूरची सीमा म्हणून निर्धारित झाली. प्रश्न 20. विवेक सिंधू हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिण्यात आला होता. ऑप्शन आहेत ए संस्कृत, बी पाली, सी मराठी, डी अर्धमागधी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मराठी. विवेक सिंधू हा ग्रंथ मराठी भाषेत लिहिण्यात आला होता. प्रश्न 21. राज्यपालास वटहुकूम काढण्याचा अधिकार कोणत्या कलमाद्वारे देण्यात आला. ऑप्शन आहेत ए कलम 123, बी कलम 213, सी कलम 312, डी यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कलम 213. राज्यपालास वटहुकूम काढण्याचा अधिकार कलम 213 कलमाद्वारे देण्यात आला. प्रश्न 22. न्यूमोनिया हा आजार मानवी शरीराच्या कोणत्या अवयवास होतो. ऑप्शन आहेत ए फुफ्फुसे, बी यकृत, सी आतडी, डी किडनी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए फुफ्फुसे. न्यूमोनिया हा आजार मानवी शरीराच्या फुफ्फुसे या अवयवास होतो. प्रश्न 23. सन 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले बहिष्कृत भारत हे काय होते. ऑप्शन आहेत ए प्रभुत्व भारत,
बी पाक्षिक, सी मासिक, डी दैनिक. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पाक्षिक. सन 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले बहिष्कृत भारत हे पाक्षिक होते. प्रश्न 24. अरुणाचल कलर फेस्टिवल 2024च्या उत्सवासाठी कोणाची ब्रँड अँबॅसेडर पदी निवड झाली आहे? ऑप्शन आहेत ए राजीव कुमार राव, बी वरुण धवन, सी पंकज त्रिपाठी, डी आयुष्मान खुराना. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पंकज त्रिपाठी. अरुणाचल कलर फेस्टिवल 2024च्या उत्सवासाठी पंकज त्रिपाठी यांची ब्रँड अँबॅसेडर पदी निवड झाली आहे. प्रश्न 25. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यात सर्वाधिक मताने कोण निवडून आले आहे? ऑप्शन आहेत ए शिवेंद्रराजे भोसले, बी काशीराम पवार, सी धनंजय मुंडे, डी अजित पवार. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी काशीराम पवार. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यात सर्वाधिक मताने काशीराम पवार हे निवडून आले आहेत. मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी SI स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.